नमस्कार, यश कॉम्प्युटर खानापूर या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज एक जे विद्यार्थी पदवीधर आहेत त्यांच्यासाठी एक नवीन भरती आपण घेऊन आलो। चला तर बघूया नवीन भरती काय आहे। तर या अगोदर आपल्या वेबसाईटला व्हिजिट करायला विसरू नका। तर त्या वेबसाईटचं नाव आहे नवीननोकरी.com। चला तर बघूया भरती कोणती आहे। तर पहिली भरती आहे MSc भरती 2025 MSc भरती। तर त्या MSc भरतीमध्ये नक्की कोणकोणत्या जागा आहेत वगैरे सगळी माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहे। चला तर बघूया। बघा, MSc बँक भरती 2025 त्यामध्ये 167 जागांची ही भरती आहे। तर त्या भरतीमध्ये एकूण 5 पोस्ट आहेत। ट्रेनी ज्युनियर ऑफिसर, ट्रेनी असोसिएट, ट्रेनी टायपिस्ट, ट्रेनी ड्रायव्हर, ट्रेनी शिपाई एवढ्या पदांची भरती निघालेली आहे। त्यासाठी इथं तुम्हाला प्रत्येक पदासाठी जागा दिलेल्या आहेत, त्या तुम्ही चेक करून घ्या। त्यानंतर आपण बघणार आहे शैक्षणिक पात्रता। पहिल्या पदासाठी एकूण किमान गुण किती पाहिजेत? 50% गुण पाहिजेत। कोणत्याही शाखेतील पदवी असायला पाहिजे। त्यानंतर मराठी विषयासह इयत्ता 10वी उत्तीर्ण, मराठी विषयामध्ये इयत्ता 10वी उत्तीर्ण असला पाहिजे या ठिकाणी। त्यानंतर आहे मराठी इंग्रजी टायपिंग मध्ये शासकीय प्रमाणपत्र 30 व 40 शब्द प्रति मिनिट असं तुम्हाला टायपिंग या ठिकाणी पाहिजे व संगणकाचे ज्ञान सुद्धा या ठिकाणी पाहिजे। इयत्ता 10वी उत्तीर्ण पाहिजे। तिसऱ्या पदासाठी वैद्य LMV वाहन परवाना सुद्धा या ठिकाणी पाहिजे। त्यानंतर इयत्ता 10वी उत्तीर्ण पाहिजे। विषयासह इलेक्ट्रिशियन प्लंबिंग कोर्स असल्यास प्राधान्य। इयत्ता 10वी उत्तीर्ण पाहिजे, इलेक्ट्रिशियन प्लंबिंग कोर्स असल्यास प्राधान्य। हे 5 पदासाठी शैक्षणिक पात्रता आहे। त्यानंतर प्रत्येक पदानुसार ओपनला, ओबीसीला, SC ला, ST ला आणि PWBD ला कोणकोणत्या प्रकारच्या किती जागा या ठिकाणी दिले तुम्ही या ठिकाणी व्हिजिट करू शकता। नवीननोकरी.com या वेबसाईटवर जाऊन तुम्ही आमच्या वेबसाईटवर सर्व डिटेल्स पाहू शकता। त्यानंतर आपण बघणार आहे शारीरिक चाचणी पात्रता कोणती आहे। पुरुषासाठी 160 उंची पाहिजे, छाती पाहिजे 69-84 सेंटीमीटर फुगून, महिलांसाठी उंची 150 सेंटीमीटर, वैद्यकीय चाचणी आवश्यक आहे। त्यानंतर आपण बघणार आहे पदासाठी वयाची अट। बघा, आपल्या वेबसाईट सारखी माहिती कुठल्याही वेबसाईटवर नाही। तुम्ही चेक करा आणि आपल्या वेबसाईट सारखा लुक एकदम व्यवस्थितरित्या चांगली माहिती आपल्या वेबसाईटवर मिळेल। त्यानंतर आपण बघणार आहे पदाची अट। 1/7/2025 रोजी तुमचं पहिल्या पदासाठी वय पाहिजे 23 ते 32 वर्ष, 21 ते 28, 21 ते 28, 21 ते 28, 21 ते 28। दुसऱ्या पदापासून 5व्या पदापर्यंत 21 ते 28 पर्यंत वय पाहिजे। वयामध्ये सवलत या ठिकाणी दिलेल्या आहे, तुम्ही चेक करून घ्या। त्यानंतर आपण इथे कॅल्क्युलेटर पण दिले, वय जर तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही इथं चेक करू शकता। त्यानंतर पदानुसार पेमेंट्स के दिले। पहिल्या पदाला 39,500 ते 135 पर्यंत पगार, 37,000 ते 98,000। बाकीच्या सर्व पदासाठी सेम पगार तुम्हाला या ठिकाणी मिळणार आणि 5व्या पदासाठी 22,500 ते 77,000 पगार या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे। आता या ठिकाणी तुम्हाला बघा, या ठिकाणी OBC, SC आणि जनरल OBC आणि EWS यासाठी तुम्हाला 1770 रुपये फी तुम्हाला या ठिकाणी भरावी लागणार आणि SC ST PWBD साठी 1180 रुपये फी या ठिकाणी भरावी लागणार आहे। त्यानंतर आहे महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड मध्ये कुठेही तुम्हाला या ठिकाणी जॉब करावा लागणार आहे। त्यानंतर इतर परीक्षेची माहिती सुद्धा आहे, पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा। यामध्ये इंग्रजी भाषा असणार आहे 30 प्रश्न आणि 20 मिनिटे। त्यानंतर बघा, इंग्रजी भाषा 30 आणि 20 मिनिटे, लॉजिकल रिझनिंग असणार आहे, संख्यात्मक योग्यता व एकूण गुण 100 गुण असणार आहे। वेळ असणार आहे 60 मिनिटे। प्रत्येक विषयासाठी वेगवेगळे प्रश्न आहेत, 35 गुण, 20 गुण, 35 गुण, 20 मिनिटे। त्यानंतर आहे प्रोफेशनल नॉलेज, ही मुख्य परीक्षेमध्ये येणार आहे। इंग्रजी भाषा, बँकिंग, जनरल अवेअरनेस, संख्यात्मक अभियंता, लॉजिकल आणि एकूण गुण अशा प्रकारे व्यवस्थितरित्या सगळी मांडणी आपल्या वेबसाईटवरच मिळेल। तर या ठिकाणी तुम्ही चेक करून घ्या। त्यानंतर नेक्स्ट आपण बघणार आहे निवड प्रक्रिया 3 टप्प्यामध्ये राहील। ऑनलाईन परीक्षा, इंटरव्ह्यू आणि अंतिम गुणवत्ता यादी। त्यानंतर अर्जाच्या सर्व तारखा बघूया। अर्ज सुरू झाले 20/7 ला, संपणार आहेत 6/8 ला ही मुदत, 6 ऑगस्ट ला फॉर्म भरण्याची लास्ट तारीख आहे। प्रवेश पत्र निघणार आहेत ऑगस्ट मध्ये शेवटच्या आठवड्यामध्ये। ऑनलाईन परीक्षा असणार आहे सप्टेंबर मध्ये। CBT टेस्ट म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट या ठिकाणी तुम्हाला इथं असणार आहे।
त्यानंतर आहे निकाल पुढील प्रक्रिया सूचित करण्यात येईल, अजून काही तिथं मेन्शन केलेलं नाहीये। तर या ठिकाणी तुम्हाला आवश्यक कागदपत्रे सुद्धा इथे दिलेले आहेत, एवढे कागदपत्रे घेऊन जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज भरू शकता। त्यानंतर खाली इथं लिंक सुद्धा दिलेली आहे, तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता आणि जाहिरातची PDF सुद्धा या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे। तर आपली वेबसाईट ही तिन्ही भाषांमध्ये आहे, इंग्लिश, हिंदी आणि मराठी तिन्ही भाषांमध्ये ऑल इंडियामध्ये कुणीही हा व्यक्ती या ठिकाणी बघू शकतो। अशाच प्रकारच्या नवीन भरतीच्या माहितीसाठी यश कॉम्प्युटर खानापूर या चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद।